नमस्कार. आज आपण एका जरा वेगळ्याच संकल्पनेवर बोलणार आहोत. हो. प्राइस प्रिचेट यांचं यू स्क्वेअर्ड म्हणजे U2. अच्छा, U2. हां. याचा अर्थ काय तर आपल्या नेहमीच्या कामात फक्त थोडी सुधारणा नाही तर अनेक पटींनी वाढ. एकदम मोठी झेप. अरे वा. आणि गंमत म्हणजे हे सगळं कमी वेळेत आणि कमी श्रमात शक्य असं ते म्हणतात. खरं कमी श्रमात जास्त यश हे जरा ऐकायला वेगळं वाटतंय. हो ना. म्हणूनच आजची आपली चर्चा प्रिचेट यांच्या याच U2 पुस्तकेतील काही निवडक विचारांवर आधारित आहे. बर. म्हणजे आपण खोलवर जाऊन बघणार आहोत की हे नेमकं काय आहे. अगदी आपलं ध्येय आहे हे समजून घेणं की फक्त हळूहळू म्हणजे टप्प्याटप्प्याने प्रगती करण्याऐवजी जे आपल्याला सवय असते. बरोबर त्याऐवजी आपल्या कामात किंवा आयुष्यात अशी नाट्यमय मोठी झेप कशी घ्यायची. म्हणजे नेहमीच्या पद्धती सोडून काहीतरी वेगळं करून बघणं. एक्झॅक्टली. प्रिचेट एक उदाहरण देतात एका माशीचं. अच्छा. एक माशी बंद खिडकीच्या काचेवर आदळत राहते बाहेर जायला. धडपडते, थकते आणि शेवटी मरते. अरे रे. पण गंमत अशी की तिच्या बाजूलाच एक दार उघडं असतं जिथून ती अगदी सहज बाहेर जाऊ शकली असती. काय गंमत आहे बघा. म्हणजे प्रयत्न चुकीच्या दिशेने. अगदी. हे उदाहरण कुठेतरी आपल्या नेहमीच्या प्रयत्नांवर प्रश्न विचारतं. याच मुद्द्यावरून आपण पुढे जाऊया. नक्कीच. प्रिचेट तर सुरुवातीलाच एक मोठं आश्वासन देतात बरं का. काय म्हणतात ते. ते म्हणतात की आपल्या प्रत्येकामध्ये अगदी आत्ता याच क्षणी आपल्या कामगिरीत प्रचंड म्हणजे अनपेक्षित सुधारणा करण्याची क्षमता आहे. आत्ता याच क्षणी. हो. आपण आपले जुने विक्रम मोडू शकतो. आपण स्वतःची एक नवीन अधिक प्रभावी आवृत्ती U2 बनवू शकतो. म्हणजे आहे त्या परिस्थितीत किंवा नेहमीच्या गतीने समाधान मानू नका असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर. आणि महत्वाचं म्हणजे ते म्हणतात की यासाठी कदाचित जास्त नाही तर कमी प्रयत्नांची गरज आहे. हेच मला जरा समजून घ्यायचंय. कमी प्रयत्नात जास्त यश म्हणजे नेहमीची हळूहळू प्रगती नको. हो. ती इन्क्रिमेंटल प्रोग्रेस जी असते त्याऐवजी थेट मोठी झेप क्वांटम लीप घेणं शक्य आहे. क्वांटम लीप. यामागे एक विचार आहे. अनेक तज्ज्ञ म्हणतात की आपण आपली खरी क्षमता म्हणजे कदाचित 90% वापरतच नाही. 90% क्षमता वापरत नाही. हो. प्रिचेट आपल्याला याच सुप्त क्षमतेला जागं करायला सांगतात. ते म्हणतात त्या पारंपरिक हळूहळू पुढे जाण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडा. आणि क्वांटम लीप्स घ्या. मोठी झेप. अगदी. हे आपल्या वाढीबद्दलच्या यशाबद्दलच्या ज्या रुळलेल्या कल्पना आहेत ना त्यांना आव्हान देतं. क्वांटम लीप हा शब्द मी ऐकलाय. फिजिक्समधला आहे ना. हो. भौतिकशास्त्रातून आलाय. जसं एखादा अणुकण असतो ना तो एका ऊर्जा पातळीतून दुसऱ्या पातळीवर जातो तेव्हा तो मधले सगळे टप्पे घेत नाही. अच्छा. तो एका क्षणात अचानक उडी मारतो. स्फोटक उडी. बरोबर. प्रिचेट म्हणतात की आपल्या वैयक्तिक आयुष्यातही अशीच स्फोटक उडी शक्य आहे. म्हणजे धोका पत्करणं, परिचित मार्ग सोडणं आणि मधले अनेक टप्पे गाळून थेट मोठ्या यशापर्यंत पोहोचणं. आणि हे कमी श्रमात होतं. हो. गंमत म्हणजे ही उडी अनेकदा कमी श्रमात होते. सुरुवातीला हे अतार्किक वाटू शकतं. वाटणारच. कारण आपल्याला शिकवलंय की कष्ट करा, टप्प्याटप्प्याने पुढे जा. अगदी. पण प्रिचेट म्हणतात की क्वांटम लीप घेतल्यावर ती नंतर सोपी आणि नैसर्गिक वाटते. म्हणजे यशाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलायला हवा. बरोबर. फक्त बेरीज करत पुढे जायचं नाहीये. तर थेट गुणाकार, घातांकीय वाढ. एक्झॅक्टली. इथेच U2 ही संकल्पना स्पष्ट होते. ही तुमचीच अधिक प्रभावी, वेगवान आवृत्ती आहे. पण मग हे इतकं सोपं असेल तर सगळेच का नाही करत. आव्हान काय आहे यात. आव्हान हे आहे की हे आपल्या सवयीच्या विचारांच्या, आपल्या कॉमन सेन्सच्या म्हणजे सामान्य ज्ञानाच्या विरोधात जातं. अच्छा. कॉमन सेन्सच्या विरोधात. हो. आणि म्हणूनच प्रिचेट काही अपारंपरिक म्हणजे अगदी धक्कादायक वाटणारी धोरणं सांगतात. जसं की. यातलं पहिलं आणि कदाचित सर्वात वादग्रस्त वाटणारं धोरण आहे अधिक प्रयत्न करणे थांबवा. काय. प्रयत्न थांबायचे. हे कसे शक्य आहे. आपण तर नेहमी ऐकतो की जास्त मेहनत करा, चिकाटी सोडू नका. बरोबर. पण इथे प्रिचेट काय म्हणतायत ते समजून घेणं महत्वाचं आहे. सांगा. ते त्या माशीच्या गोष्टीसारखं आहे. ती माशी खूप प्रयत्न करत होती नाही का. हो. बिचारी धडपडत होती. पण तिचे प्रयत्न योग्य होते का. नाही. ती चुकीच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने शक्ती वाया घालवत होती. म्हणजे प्रिचेट स्वयंशिस्त किंवा चिकाटीच्या विरोधात नाहीत. अजिबात नाहीत. ते निष्फळ चिकाटीच्या विरोधात आहेत.
म्हणजे जर तुमचे प्रयत्न तुम्हाला अपेक्षित परिणाम देत नसतील तर तेच प्रयत्न अजून जास्त ताकदीने करत राहण्यात काय अर्थ आहे? बरोबर. ती माशी अजून जोरात आपटली असती तर बाहेर गेली असती का? नाहीच. तिला थांबावं लागलं असतं आणि वेगळी दिशा शोधावी लागली असती. उघडा दरवाजा शोधावा लागला असता. म्हणजे जेव्हा काही काम करत नाहीये तेव्हा अजून जोर लावण्याऐवजी पद्धत बदला, थांबा, विचार करा. अगदी. कधीकधी आपला तो दृढ निश्चयच आपल्याला चुकीच्या मार्गावर अडकवून ठेवतो. हे पटतंय. प्रिन्चेट म्हणतात, तेच करत राहिल्याने तेच मिळते. जर तुम्हाला नाट्यमय वेगळे परिणाम हवे असतील तर काहीतरी वेगळं करावं लागेल. हो, आणि त्याचा अर्थ असा की कधीकधी सर्वात प्रभावी कृती म्हणजे कमी प्रयत्न करणं किंवा पूर्णपणे वेगळ्या प्रकारचा प्रयत्न करणं, सोपा मार्ग शोधणं. यातूनच पुढचा मुद्दा येतो बहुतेक, पारंपरिक मार्ग टाळा. बरोबर. जे नेहमीचे सुरक्षित आजमावलेले मार्ग आहेत ते U2 साठी कदाचित योग्य नाहीत. हो. प्रिन्चेट तर असंही म्हणतात की जे तुम्हाला उत्तम जमतं तेच करत राहणं कधीकधी सर्वात वाईट ठरू शकतं. हे कसं काय? जे चांगलं जमतं तेच करणं वाईट कसं? कारण जे आपल्याला चांगलं जमतं, जे परिचित आहे, ते आपल्याला एका आराम क्षेत्रात म्हणजे कम्फर्ट झोनमध्ये अडकवतं. अच्छा. भूतकाळात यशस्वी ठरलेल्या पद्धती भविष्यात अडथळा बनू शकतात कारण जग बदलतं, परिस्थिती बदलते. क्वांटम लीपसाठी आपल्याला या परिचित मार्गांच्या पलीकडे जावं लागतं. नेहमी असंच केलं जातं हा विचार सोडावा लागतो. म्हणजे यशस्वी व्हायचं असेल तर जे माहीत आहे ते सोडून काहीतरी अज्ञात करून बघावं लागेल. हे तर धोकादायक वाटतंय. धोका तर आहेच. प्रिचिट म्हणतात धोका अटळ आहे, पण ते विचारतात आहेत तिथेच राहण्यात धोका नाही का? म्हणजे मोठी झेप न घेण्यात तुम्हाला जे खरंच हवंय ते कधीच न मिळण्याचा धोका मोठा आहे की नाही? हा, विचार करण्यासारखा आहे. म्हणून ते म्हणतात नवीन अपरिचित मार्ग शोधा. कदाचित तो मार्ग कमी प्रतिकाराचा असेल, जास्त सोपा असेल, जास्त प्रभावी असेल. जसं प्रवाह विरुद्ध जाण्याऐवजी प्रवाह बरोबर जाणं. अगदी. पण तो शोधण्यासाठी परिचित रस्ता सोडायची तयारी हवी, प्रयोग करायची तयारी हवी. ठीक आहे. म्हणजे जास्त प्रयत्न नको, पारंपरिक मार्ग नको. पुढचा विचार तर अजूनच काय म्हणू, आव्हानात्मक. कोणता? सामान्य ज्ञानाच्या पलीकडे विचार करा, कॉमन सेन्सच्या पलीकडे. अहो, कॉमन सेन्स तर महत्वाचा असतो ना. असतो, नक्कीच असतो. पण प्रिचेट म्हणतात की सामान्य ज्ञान किंवा ज्याला आपण समंजसपणा म्हणतो, हो, तो अनेकदा आपल्याला सुरक्षित पण मर्यादित चौकटीत ठेवतो. तो आपल्याला सांगतो की काय शक्य आहे, काय वास्तववादी आहे. बरोबर. आपण नेहमी विचार करतो की हे प्रॅक्टिकल आहे का. पण क्वांटम लीपसाठी आपल्याला या मर्यादा झुगाराव्या लागतात. फक्त 10-20% सुधारण्याचा विचार नाही करायचा. तर किती? कामगिरी दुप्पट, तिप्पट, 10 पट करण्याचा विचार करायचा. जे शक्य वाटतं त्यावर नाही, तर जे हवं आहे त्यावर लक्ष केंद्रित करायचं. म्हणजे आपल्या मर्यादा खऱ्या नाहीत, त्या आपणच बनवलेल्या आहेत. प्रिचेट तेच म्हणतात. तुमच्या खऱ्या मर्यादा तुमच्या कृत्रिम मानसिक सीमांच्या खूप पलीकडे आहेत. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. आपण खरंच स्वतःला कमी लेखतो अनेकदा. हो, यालाच प्रिचेट असामान्य ज्ञान, अनकॉमन सेन्स म्हणतात. जी गोष्ट कॉमन सेन्सला पटत नाही तीच कदाचित मोठी झेप घेण्यासाठी गरजेची असते. यासाठी काय करावं लागेल? जुन्या समजुती सोडाव्या लागतील. आपल्या क्षमतांबद्दलचे जे नकारात्मक विचार आहेत ते बाजूला सारावे लागतील. हे शक्य नाही यासारख्या मानसिक भिंती तोडाव्या लागतील. विचारांचा पैस वाढवायचा प्रयत्न आहे हा. अगदी. पण हे सगळं ऐकल्यावर मनात ती शंका येतेच. हे खरंच होईल का? माझ्याकडून जमेल का? या शंकेचं काय? प्रिचेट त्यावरही बोलतात. ते म्हणतात अविश्वास बाजूला ठेवा, सस्पेंड डिसबिलीफ. म्हणजे काय? म्हणजे क्षणभर तरी तुमच्या मनातल्या शंका, ते हे जमणार नाही वाले आवाज आहेत ना, हो, असतातच ते. त्यांना बाजूला ठेवा आणि असं वागा जणू काही यश मिळणारच आहे, निश्चित आहे. अरे वा. आपल्या क्षमतांबद्दलच्या शंकांवरच शंका घ्या, कारण त्या शंका कशावर आधारित असतात? आपल्या जुन्या अनुभवांवर किंवा लोक काय म्हणतात त्यावर. बरोबर. त्या आपल्या खऱ्या क्षमतेवर आधारित नसतात असं प्रिचेट म्हणतात. परत ते 10% क्षमतेचं गणित आठवलं. जर आपण खरंच फक्त एवढीच क्षमता वापरत असू तर आपल्या मर्यादांबद्दल आपण जे मानतो ते चुकीचं असण्याची शक्यता जास्त आहे. एक्झॅक्टली. पण तरीही खात्री नसताना कृती करणं हे धाडसाचं काम आहे. इथेच खरी मेक आहे. प्रिचेट म्हणतात क्वांटम लीपसाठी तुम्ही आधी पुरावा मिळण्याची वाट पाहू शकत नाही. मग तुमची धाडसी कृतीच पुरावा निर्माण करते. जेव्हा तुम्ही त्या अनिश्चिततेतही पुढे पाऊल टाकता तेव्हा गोष्टी घडायला लागतात, मार्ग दिसायला लागतात. म्हणजे विश्वासाने किंवा तात्पुरता अविश्वास बाजूला ठेवून कृती करायची. हो, ही मानसिकतेची शक्ती आहे. विश्वास कृतीला चालना देतो.
आणि कृती करण्यासाठी दिशा कशी ठरवायची? कारण पारंपरिक मार्ग सोडायचेत, कॉमन सेन्सच्या पलीकडे जायचंय. हो. मग काय करायचं हे कसं कळणार? बरोबर. यासाठी प्रिचेट यांचं पुढचं सूत्र महत्वाचं आहे. साधनांऐवजी साध्यावर लक्ष केंद्रित करा. फोकस ऑन एंड्स रादर दॅन मीन्स. म्हणजे तुम्हाला अंतिम निकाल काय हवा आहे, तुमचं साध्य काय आहे, याचं चित्र अगदी स्पष्ट ठेवा. ते ध्येय क्रिस्टल क्लिअर हवं. आणि ते कसं साधायचं, म्हणजे साधनं? त्याच्या तपशिलात सुरुवातीला जास्त अडकू नका. कसं करायचं यावर जास्त विचार करू नका. हे थोडं उलटं वाटतंय. आपण तर नेहमी प्लॅनिंग करा, स्टेप्स ठरवा असं शिकतो. प्लॅनिंग महत्वाचं आहे, पण प्रिचेट म्हणतात की जेव्हा ध्येय अगदी स्पष्ट आणि तीव्र असतं तेव्हा ते ध्येयच आपल्याला मार्गाकडे खेचून नेतं. अच्छा. उपाय, संधी, मदत आपोआप दिसू लागतात असं ते म्हणतात. जर आपण कसं यावरच जास्त अडकून राहिलो तर मार्ग दिसत नाही म्हणून सुरुवातच करत नाही. अगदी बरोबर. म्हणून क्वांटम लीप तुम्ही घडवून आणत नाही, ती घडू देता, ध्येय स्पष्ट ठेवून आणि कृती करत राहून. म्हणजे सुरुवातीला थोडी अस्पष्टता, थोडा गोंधळ सहन करायची तयारी हवी. हो. नकाशा तुम्ही जाताना तयार होतो असं समजा. हे सगळं करताना आपण एकटे असतो का, की काही मदत मिळते? प्रिचेट म्हणतात अदृश्य शक्तींवर अवलंबून राहा असे म्हणतात. हे काय आहे? याचा अर्थ असा की आपल्याकडे फक्त दिसणारी संसाधनं नाहीत, म्हणजे वेळ, पैसा, कौशल्य. याच्या पलीकडेही काही आहे. हो. काही न दिसणाऱ्या शक्तीही आहेत. जसं आईसबर्गचा मोठा भाग पाण्याखाली असतो तसं. उदाहरणार्थ प्रिचेट अंतर्ज्ञान, इंट्युशन, सुप्त मन, सबकॉन्शियस माइंड, प्रेरणा, इन्स्पिरेशन, सकारात्मक योगायोग, सिंक्रोनिसिटी. ज्याला काही जण नशीब म्हणतात. हो, किंवा ती एक आंतरिक प्रेरणा. प्रिचेट म्हणतात की जेव्हा आपलं ध्येय स्पष्ट असतं आणि आपण त्याच्या मनापासून पाठपुरावा करतो तेव्हा या शक्ती आपल्याला मदत करतात. यासाठी त्यांना पूर्णपणे समजून घेण्याची गरज आहे का? नाही. प्रिचेट म्हणतात जसं वीज वापरण्यासाठी आपल्याला भौतिकशास्त्रज्ञ असण्याची गरज नाही, तसंच आहे हे. फक्त विश्वास ठेवून कृती करण्याची गरज आहे. हे सगळं ऐकून वाटते की U2 किंवा क्वांटम लीपसाठी खूप धाडस लागतं, खूप धोका पत्करावा लागतो. धोका तर प्रत्येक गोष्टीत असतो. प्रिचेट म्हणतात की प्रश्न धोका पत्करायचा की नाही हा नाहीये, तर कोणता धोका निवडायचा हा आहे. मोठी झेप घेण्याचा धोका निवडायचा की आहे तिथेच राहण्याचा धोका पत्करायचा. बरोबर. आणि जे हवं आहे ते कधीच न मिळवण्याचा धोका पत्करायचा. अनेकदा सुरक्षित खेळणे हाच हळूहळू मागे पडण्याचा किंवा अपयशी होण्याचा खात्रीशीर मार्ग असतो. म्हणजे धोका टाळण्याऐवजी योग्य धोका निवडायचा. हो. आपल्या ध्येयासाठी आवश्यक असलेला वेगळ्या प्रकारचा धोका स्वीकारायला हवा. आणि हा धोका पत्करताना समजा अपयश आलं तर, कारण नवीन काहीतरी करताना चुका होणारच. प्रिचेट यांचा सल्ला इथे कदाचित अनेकांना धक्कादायक वाटेल. काय म्हणतात ते? ते म्हणतात अपयश शोधा. सीक फेलियर. अपयश शोधा. म्हणजे काय? अपयशाचं स्वागत करायचं. हो. त्याला घाबरू नका, कारण अपयश हे वाढीचं लक्षण आहे. कसं काय? जर तुम्ही कधीच अपयशी होत नसाल तर कदाचित तुम्ही स्वतःला पुरेसं आव्हान देत नाही आहात. तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमध्येच खेळत आहात. अच्छा. प्रत्येक मोठी झेप घेताना मध्ये कुठेतरी गोंधळ, चुका, तात्पुरती माघार अपेक्षितच आहे. प्रिचेट म्हणतात मध्यभागी असताना प्रत्येक गोष्ट अपयशी वाटते. हे महत्वाचं आहे, कारण आपण मध्येच धीर सोडतो. हो, पण ते अपयश म्हणजे प्रक्रिया थांबवण्याचं कारण नाही, तर ते शिकण्याचं आणि दिशा बदलण्याचं चिन्ह आहे. म्हणजे अपयश हे अंतिम नाही, तर तो एक फीडबॅक आहे. अगदी. पण हे सगळं करताना धोका पत्करणं, अपयशाला सामोरं जाणं, खूप अस्वस्थता जाणवेल. नक्कीच जाणवेल. आणि प्रिचेट स्पष्टपणे सांगतात अस्वस्थ व्हा, गेट अनकम्फर्टेबल. अस्वस्थ व्हायचं. हो. क्वांटम लीप तुम्हाला तुमच्या आरामक्षेत्राबाहेर ढकलतेच. तिथे अपरिचित परिस्थिती असते, अनपेक्षित अडखळे येतात, चिंता वाटते, भीती वाटते, ह्या भावना येणारच. मग धैर्य कसं ठेवायचं? धैर्य म्हणजे भीती नसणे नव्हे, तर ती भीती असतानाही पुढे जात राहणे. अच्छा. ती अस्वस्थताच खरं तर तुम्ही वाढत असल्याचं, तुमच्या मर्यादा विस्तारत असल्याचं लक्षण आहे. कम्फर्ट झोन म्हणजे स्तब्धता, वाढ खुंटणं. तर या सगळ्या अपारंपरिक मार्गांवरून चालण्यासाठी ऊर्जा कुठून आणायची? इतकं धाडस, अस्वस्थता सहन करायची शक्ती? प्रिचेट म्हणतात ती तुमच्या आतूनच येते. याचे 2 महत्वाचे पैलू आहेत. कोणते? एक, तुमच्या देणग्या क्षमता ओळखा आणि स्वीकारा. ओपन युअर गिफ्ट्स. आपल्या प्रत्येकात प्रचंड सुप्त क्षमता आहेत, ज्या आपण कदाचित वापरतच नाही. म्हणजे न उघडलेली पॅकेट्स. अगदी.
क्वांटम लीप आपल्याला ह्या क्षमता वापरायला आणि त्यातून स्वतःला नव्याने ओळखायला मदत करते. आणि दुसरा पैलू? तो सर्वात महत्वाचा, प्रेमात पडा. फॉल इन लव्ह. प्रेमात पडा म्हणजे कुणाच्या? तुमच्या ध्येयाच्या. तुमचं जे ध्येय आहे, जी गोष्ट तुम्हाला साधायची आहे, त्याबद्दल तुमच्या मनात प्रचंड आवड, तीव्र इच्छा, एक भव्य वेड, मॅग्निफिसंट ऑब्झेशन असायला हवं. अच्छा, म्हणजे ध्येयाबद्दल पॅशन हवं. हो, केवळ औपचारिक किंवा थंग प्रतिसाद क्वांटम लीप घडवू शकत नाही. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून हवी असते, तेव्हाच तुम्हाला अडचणींवर मात करायला, धोका पत्करायला आणि त्या अस्वस्थतेत टिकून राहायला खरी ऊर्जा मिळते. हृदयाला तुमच्या कृतीचं मार्गदर्शन करू द्या, असं काहीसं. अगदी. आणि प्रिचिट यांचा शेवटचा एक महत्वाचा सल्ला आठवतोय, तुम्ही तयार होण्यापूर्वीच कृती करा. हो, मेक युअर मूव्ह बिफोर युअर रेडी. जास्त तयारी करत बसू नका, कारण आपण नेहमी म्हणतो अजून थोडी तयारी हवी, अजून थोडं शिकायला हवं. आणि ती तयारी कधीच पूर्ण होत नाही. प्रिचिट म्हणतात, ती तयारी अनेकदा वेळ काढूपणा, प्रोक्रॅस्टिनेशन ठरते. तुम्ही क्वांटम लीपसाठी तयारी करत नाही, तुम्ही ती घेता. बरोबर. कृती करा आणि मग मार्गात सुधारणा करा. ॲडजस्ट करत चला. म्हणजे वाट बघू नका. अजिबात नाही. कारण ती झेप घेण्याची क्षमता, ती संधी, ती योग्य वेळ, ती बाहेरून येत नाही, ती तुमच्या आत आहे. आपली स्वप्न, आपली इच्छा, आपल्या अंतर्मनाचा आवाज. हीच तुमची चुंबकीय उत्तर दिशा आहे. बाकी सगळं तयार आहे, फक्त तुम्हाला पाऊल उचलायचंय. तर आजच्या या चर्चेतून आपण काय घेऊन जायचं? प्रिचेट यांचं U2 हे फक्त जास्त मेहनत करण्याबद्दल नाहीये. नाही, ते वेगळ्या पद्धतीने विचार आणि कृती करण्याबद्दल आहे. म्हणजे अधिक प्रयत्न करणं थांबून योग्य प्रयत्न करणं. पारंपरिक मार्ग सोडून नवे मार्ग शोधणं. कॉमन सेन्सच्या पलीकडे जाऊन मोठी स्वप्न पाहणं. अविश्वासाला बाजूला सारून खात्री नसतानाही कृती करणं. आणि अपयशाला न घाबरता अस्वस्थतेला स्वीकारून. आपल्या ध्येयाचा प्रेमात पडून. तयारी नसतानाही ती झेप घेणं हा U2चा मार्ग आहे. अगदी. हे सगळं ऐकल्यावर श्रोत्यांसाठी एक विचार मनात येतोय. कोणता? एका प्रसिद्ध गाण्याच्या ओळी आहेत, कॅथी मॅटियाच्या गाण्यावरून प्रेरित. तुम्हाला पैशांची गरज नाही असं गाणं गा. तुम्हाला कधीही दुखापत होणार नाही असं प्रेम करा. कोणीही पाहत नाही असं नृत्य करा. सुंदर ओळी आहेत. आणि शेवटची ओळ महत्वाची आहे. जर तुम्हाला ते यशस्वी करायचं असेल तर ते हृदयापासून यायला हवं. वा. तर श्रोत्यांसाठी हाच प्रश्न मनात येतो, असं कोणतं एक क्षेत्र आहे तुमच्या आयुष्यात जिथे तुम्ही परिणामांची किंवा तयारीची किंवा लोक काय म्हणतील याची जास्त चिंता न करता केवळ हृदयापासून कृती करू शकता? फक्त एक झेप घेण्यासाठी, स्वतःच्या U2कडे जाण्यासाठी, एक छोटं पण धाडसी पाऊल उचलण्यासाठी. याच विचारासोबत आजची ही चर्चा इथेच थांबूया. नक्कीच.